सध्या कडक उन्हाळा, त्यातल्या त्यात आज तर खूपच उकाळा जाणवत होता आणि वेळ भर दुपारी 1 वाजेची. मग अशा वेळी ताण तर लागणारच ना, मग तो कोणी असो ना. मूक प्राण्यांना देखील खूप ताण लागते. मग बिचारे पाण्याच्या शोधात इकडे तिकडे फिरतात. असेच आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास वर्धमान नगर येथील ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट प्रदीप मर्चंट आणि डॉक्टर मृणाल जैन यांच्या घरासमोर ठेवलेली एक छोटीशी पाण्याच्या टाकीकडे पाण्याच्या शोधात एक भले मोठे वयोवृद्ध माकड तेथे आले खरे. त्याने त्या टाकीत बघितलं, इकडे तिकडे डोकावून बघितलं, पण पाणी काही दिसेना. थोडा टाकीमध्ये अजून वाकून बघितलं, पण पाणी नसल्यामुळे त्याची निराशा झाली. त्यानंतर लगेचच तेथे एक कुत्रा देखील आला. त्याला वाटलं याच्यात पाणी असेल, शोधत आला, परंतु त्याचीही निराशा झाली. तो तर चक्क त्या टाकीत उतरून बघायला लागला, पण तरी त्याला पाणी काही मिळालं नाही. नंतर बिचारी एक मूक गाय तेथे आली, पण तिची निराशा झाली. पाणी न मिळाल्याने या मूक प्राण्यांच्या निराशा झाली. हे दृश्य मन हेलकावणारे होते आणि हे दृश्य मी स्वतः तिथून जात असताना आणि हे चित्र मी टिपत असताना डॉक्टर मृणाल जैन यांचे ज्येष्ठ बंधू नितीन काका शाह, ज्यांचं वय साधारणतः 85 आहे, त्यांनी हे दृश्य बघितले आणि आमचे मन हेलकावले. लगेचच मी आणि नितीन काका मूक प्राण्यांना पाणी कसं इथे उपलब्ध करता येईल याचा विचार करत असताना नितीन शाह यांनी त्यांचे बंधू डॉक्टर मृणाल जैन यांच्या घरात जाऊन सुनबाईंना सदर बाब सांगता बरोबर सुनबाईने त्वरितच नळी आणि पाण्याची सोय केली आणि त्या टाकीत आम्ही पाणी भरायला सुरुवात केली. नळी थोडी कमी पडली म्हणून लांबून आम्ही भरत होतो, पण येथेही माणुसकीचे दर्शन झाले त्या सुनबाईच्या रूपात आणि डॉक्टर मृणाल जैनचे भाऊ नितीन काका यांच्या. तोपर्यंत ते माकड मात्र पाण्याच्या शोधात ॲडव्होकेट प्रदीप मर्चंट यांच्या बंगल्यात प्रवेश करत बाहेरील त्यांची जी धुण्या भांड्याची मोरी होती तिथे पाणी शोधत पुढे गेला. यावरून एक बोध नक्कीच आपल्या सगळ्यांना घेता येईल की ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच मूक पशुपक्ष्यांसाठी, त्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था आपण नक्कीच केली पाहिजे. अहो, त्यांना बोलता येत नाही, पण आपल्याला न बोलताच त्यांच्या या भावना नक्कीच समजल्या पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने माणुसकी जोपासली जाईल आणि माणूस बनवला जाईल. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी हरीश मोरू.